पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यास येण्यास फक्त एकच कागदपत्र। शेतकरी बांधवांनो, 31 जुलै 2026 पीक विमा भरायची शेवटची तारीख आहे। त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। सामायिक खातेदार जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा एकच कागदपत्र अत्यावश्यक आहे। नेमकं काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। तर हा कागदपत्र नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळण्यास विलंब लागू शकतो, पीक विमा मिळू पण शकत नाही। तर सामायिक खातेदाराचे संमतीपत्र हा कागद अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्याचं सामायिक जमीन क्षेत्रामध्ये जमीन आहे त्यांच्यासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी सामायिक खातेदाराचे हे संमतीपत्र आहे। या ठिकाणी तुमचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, या ठिकाणी शेतकरी असून मोजे गट नंबर तुम्हाला टाकायचं आहे, येथे शेतीचे सामायिक खाते क्रमांक टाकायचा आहे, गट क्रमांक टाकायचा आहे, एकूण क्षेत्र टाकायचं आहे, हेक्टरमध्ये टाकायचं आणि एवढे सामायिक आहे। या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला संमती द्यायची आहे। सह खातेदाराचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। 1 2 3 4 5 संमती, सही किंवा अंगठा असेल तर अंगठा करा। तर सदर सह खातेदारापैकी कोणीही भविष्यात याबाबत तक्रार किंवा हरकत उपस्थित त्यास सर्वस्वी जबाबदार मी असेल। उपरोक्त सर्व नमूद केलेली माहिती खरी असून त्याचे सत्यतेबाबत मी खात्री केली आहे। यामध्ये काहीही चुकीची खोटी आढळून माहिती आढळल्यास मी भारतीय न्याय संहिताचे कलम 236, 237 व 240(2) च्या तरतुदीनुसार कायदेशीर दंडास पात्र असेल याची मला संपूर्ण जाणीव आहे। तर या ठिकाणी ठिकाण तुम्हाला लिहायचं आहे, दिनांक लिहायचं आहे, सही आणि तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे। कारण की सहमतीपत्र तुम्हाला दिल्याशिवाय एकाच व्यक्तीच्या खात्यावरती या ठिकाणी हा पीक विमा जमा होणार आहे। ज्याचे सामायिक जमिनीमध्ये जमीन आहे त्याच्यासाठी हे संमतीपत्र एकच कागद भरून देणं अत्यावश्यक आहे इतर कागदपत्राबरोबर।